नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 1 एप्रिलपासून मोठा बदल होणार आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा GR आलेला आहे। तर काय आहे हा मोठा बदल? संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांवर याचा काय परिणाम होणार आहे, त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या GR मधून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा 23 मार्च 2026 रोजीचा हा GR आहे। तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विशेष सहाय्य योजनेतील जे दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक लाभ आता 1,500हून 2,500 रुपये करण्यासाठी विभागात सादर केले असता, वित्त विभागाने विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्याबाबत अभिप्राय दिलेला आहे। राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्ती एका छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील SAS.MAHAIT.org पोर्टलवर नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे म्हणजेच दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यास 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती। आता दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष सहाय्य योजना ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येणार आहे। सदर योजनेची अंमलबजावणीसाठी आहरण व संवितरण व नियंत्रण अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार आता या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, संजय गांधी दिव्यांग योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 तरतुदीस अनुसरून आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन ही दिव्यांग सक्षमीकरण विभाग म्हणजे दिव्यांग कल्याण विभागाकडून देण्यात येणार आहे। त्यासाठी जे नियंत्रक असतात, जे अधिकारी असतात, त्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर दिव्यांग बांधवांचे पुढील महिन्याचे पेन्शन हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून होणार आहे। त्यामुळे एकाच वेळेस सर्व दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे। सर्व दिव्यांग बांधवांना वेळेवर हे पेन्शन दिल्या जातील। त्याकरिता सर्व दिव्यांग बांधवांनी UDID कार्ड हे अपडेट करणे गरजेचे आहे। DBT पोर्टलला या ठिकाणी नोंदणी करणे गरजेचे आहे। त्यामुळे मित्रांनो, लवकर जर UDID कार्ड काढले नसेल तर UDID कार्ड काढून घ्या आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलला तुमचे नाव नोंदणी करून घ्या, तरच तुम्हाला आता एप्रिल महिन्याचे 2,500 रुपये मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।